हे बघ बचाव बचाव. अगं बाई, आली का माझी बाळ? होय मम्मी. किती घाम आलाय तुम्हाला? खूप काम होतं का फॅक्टरी? काय विचारू नकोस, सारखं कामच काम, सारखं नाचावं लागतंय, इकडून तिकडे तिकडून इकडे, इकडून तिकडे अगं बाई, खरंच? अगदी खरं. फक्त कुणाबरोबर हे विचारू नकोस. म्हणजे म्हणजे काय, ऑफिस मधल्या सगळ्या टायपिस्ट स्टेनो सगळ्यांना नाचायला लावलंय यांनी. होय का रे चंगू मंगू? त्याचं काय मम्मी, ऑफिसातलं वातावरण खेळीमेळीचं राहावं ना, म्हणून आम्ही दोघं प्रयत्न करत होतो. नाही का रे चंगू? म्हणून तरी चाललं होतं ना. पोरींच्या गळ्यात गळे घालून त्या पोरी आता माझ्याकडे ओव्हर टाइम मागतील. तो आम्ही केव्हाच दिला. नालायक कुठचे, जबाबदारीची जाणीव नाही आहे कार्ट्यानं. बोनस मागतायत, बोनस मागतायत. चालायला काय तो? अहो, त्यांच्यावर जबाबदारी टाकल्याशिवाय का त्यांना जबाबदारीची जाणीव होणार आहे? टाकली होती ना, बघितलं काय झालं ते. ती जबाबदारी नाही म्हणत आहे मी. मग त्यांच्यावर प्रपंचाची जबाबदारी टाकली पाहिजे, लग्न करून टाकली पाहिजे त्यांची. वा वा, काय कवटी आहे. वा वा वा. या असल्या उंडियांना कुठला बाप आपली मुलगी देणार आहे मला सांग. असंच काही नाहीये. आजच एका मुलीची पत्रिका आलीये. काय, कुठल्या गाडवाने ही पत्रिका पाठवली? तुम्हाला ते खटले वकील माहित आहेत का? हा, तो खटले, ज्याच्याकडे एकही खटला नाही तो. खटला नसू दे, पण त्याची मुलगी तर सुंदर आहे. हे पहा, त्याची मुलगी आपल्याला सून म्हणून नको आहे. व्हाय पण? अगं व्हाय पण काय? हे पहा, तू जर तिचा छळ केलास ना, तर तुझ्यावर आणि माझ्यावर दोघांच्यावर खटले भरेल ती. आणि तिला पैसे द्यावे लागणार नाहीत वकिलाला तिच्या. उगाच काहीतरी टॉक टॉक करू नका. टॉक टॉक बडबड हो. त्यांची मुलगी चांगली आहे. मी तर मंगूसाठी नियर नियर पसंतच केली. नियर नियर, जवळ जवळ. अहो, पाहिलं दोघा भावांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. मंगूसाठी मुलगी पसंत केली तर चंगूला किती आनंद झालाय. तुला का आनंद झाला? अरे मला आनंद झाला तो तुला मुलगी बघितली म्हणून नाही, माझ्यासाठी अजून मुलगी बघितली नाही म्हणून. तुम्ही मला करा लग्न, बसा बोंबलत, आपण अजून काही दिवस मजा करणार बुवा. मम्मीनं कुठली घोरपड माझ्या गळ्यात बांधली कळतच नाही. ऍडव्होकेटला काळा का गोरा ते सुद्धा पाहिलं नाही. बघून येऊया ऍडव्होकेटला. त्याला बघून काय करायचंय, त्याच्याशी लग्न करायचंय. आपल्याला मुलीशी कर्तव्य आहे, तो कसाही का असे ना, मुलगी सुंदर असल्याची कारण. सांगतोस काय? अरे पण रात्रीच जायचं. रात्रीच्या वेळेला तर जायचं असतं. अरे रात्रीच्या वेळेला खरं स्त्रीचं रूप कळतं. कसं काय? दिवसा त्यांच्या तोंडाला मेकअप फासलेला असतो ना. रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर जी स्त्री सुंदर दिसते ती खरी सुंदर. काय सांगतोस? अरे मला विचारून घे ना तू. बोलण्यात वेळ घालवू नकोस. वॉश शिवाय लगेच निघाल. चल चल चल. आलो. आत कसं जायचं? दरवाजा बंद दिसतोय. आयडिया करतो. मी उडी मारून आत जातो आणि मग तुला आत घेतो. जाऊ नकोस. मला मालय कशाला त्याला. आपले तेवढा मोठा दगड मोडून घेशील. दरवाजा उघडा होता, मी उगाच उडी मारली. दरवाजा उघडा होता ना, मला सांगायचं नाही का तू? मिनी, बरं झालं तू आज राहायला आलीस ते. मला ना तुला एक मज्जा सांगायची. सांग ना. माझ्या डॅडीने ना माझ्या एका श्रीमंत मुलाशी लग्न जमवलंय. काय सांगतेस? थँक्यू. कसा आहे ग मुलगा? कोणाला माहित, खूप श्रीमंत आहे म्हणतात. त्याचे वडील ना म्हणे मोठे उद्योगपती आहेत. म्हणजे त्याला दुसरा उद्योगच करायला नको, त्याने फक्त एकच उद्योग करायचा. कोणता ग? पती उद्योग. तू पण तुझ्या दादाला सांग ना, तुझ्यासाठी एखादं स्थळ बघायला. मला कुठलं इतकं चांगलं स्थळ येणार आहे? माझा दादा इन्स्पेक्टर, मला फार फार तर एखादा हवालदार सांगून ये. लग्न कधी आहे ग? लोणावळ्याच्या मुली. त्यातली मुलगी कुठली? अरे ती तुला कळत नाही काय? दोन्ही मुली आहेत, नीट बघ, बघून कळत नाही काय तुला? तसं नाही, मग मला सांगून आलेली मुलगी. आता मला काय माहिती, तुला सांगून आलेली मुलगी मला थोडी सांगून आली होती. तुला कुठे सांगून आली मुलगी? नाही नाही, मी काय म्हटलं, तुला सांगून आलेली मुलगी मला थोडी सांगून आली होती. तू रात्रीच्या वेळेला फार असंबंध बोलतोस बाबा. बघा, तो तुला समजत नाही, त्याला मी काय करू, माझा काही इलाज नाहीये. तू मग सांगून सांगून काय करतोय?
तू इथे मुलगी बघायला आलायस की भांडायला आलाय? मी भांडायला आलेलो नाहीये. हे तू बघ. भांडतोय सांगून सांगून. तुला मी सांगतो. थांबव. आम्ही भांडतोय ना. अरे मला एवढं ओरडतायत. अरे चोर बदमाश लफंगे पांडू सदाशिव पकडा, पकडून ठेवा. कोण आत कोण मी? डॅडी हेच ते दोघं यांनीच लोणावळ्याला आम्हाला खूप सतवलं होतं. होय, होय. बरे सापडला. आत्ता जाऊन पोलिसांना घेऊन येतो. जायचं कशाला? फोन करूया. नको नको, रॉंग नंबर लागतो. पोलिसांना फोन केला आता आगीचा बंब येईल. आपण दोघं जाऊन घेऊन येऊ. त्यांच्याकडे लक्ष ठेवा. हा चल चला. खरंच गेले ते. तुझ्यामुळे झालं सगळं. रात्रीच्या वेळी मुली बघतोय. आता मला काय माहिती रात्रीच्या वेळेला बाप पण असतात. सदाशिव पांडुरंग इकडे या. पांडुरंगा दादा, पांडुरंगा. काहीतरी सांगते. कसल्या खुणा केल्या तुला काय कळलं काय रे? मला वाटतं आपल्यासाठी तिने चहा करायला सांगितलेलं तुला दिसतं. फराळाचं नको काय चहा? फराळ चालेल मला. काय फराळ? स्पष्ट दिसते, मला स्पष्ट दिसते माझ्या प्रेमाची होळी झालेली. तो माझी पाजी कलेक्टर मला दारात सुद्धा उभं करणार नाहीये. मीनाक्षीचा बाप तर मला जोड्यानं मारणार आहे. प्रेमाचं दुःख किती वेळ टिकतं रे साधारणपणे? 8 दिवस. 8 दिवस. अरे तू कशाला काळजी करतो यार? तू श्यामलच्या बापाला पटवत का नाहीस? त्याचा चेहरा पाहिलास ना? तुला वाटतं तो पटेल म्हणून? काय अरे प्रेमाच्या लढाईत किल्लेदाराला खिंडीत गाठायचं असतं. तू का खिंडीत गाठत नाहीस मीनाक्षीच्या बापाला? त्यानंच मला खिंडीत गाठले यार. तू खिंडीत सापडलायस, मीही खिंडीत सापडलोय. श्यामलीचा बाप सुद्धा खिंडीत सापडलाय. त्यालाच जर आपण खिंडीतून बाहेर काढला तर त्याच्या सरकारी फायलीतला एक महत्वाचा कागद कोणीतरी पळवलेला आहे आणि त्यामुळे सस्पेंड झालेला आहे. अच्छा ऐसा आहे क्या? तेच तर सांगतोय ना. त्याला 2-3 माणसाबद्दल संशय आहे. ती 2-3 माणसं त्याच्याच हाताखाली काम करत होती. करंदीकर, पांढरे आणि तिचं नाव काय म्हणाल ती? लुकतुके का असं काहीतरी आहे. हा लुकतुके? तो टकल्या लुकतुके? अरे तो लुकतुके माझा वर्गणीदार आहे. चल रे, तो कशावरून काय? अरे मला माहित आहे. तो रोज पैसे खातो. रोज नवीन नवीन वस्तू त्याच्या घरी असतात. अरे तो कलेक्टर ऑफिस मध्ये कामाला आहे. तुझं काम झालंच म्हणून समज. पण माझ्या कामाचं काय? अरे माझं काम झालं तर तुझं पण काम झालंच म्हणून समज. 2च बाईक आहेत पण सॉलिड आहेत रे. घर अगदी भरल्यासारखं वाटतंय. मी आलो. श्यामलच्या वडिलांना वाचवायचं ना तुला. मान पकड. हा. तुझी नाही माझी. पकडतो पकडतो. मामा मामा चल आधी आतमध्ये चल. पुस्तकातून चिठ्ठी पाठवण्याचा भ्याडपणा कशाला करायचा? चल आधी या माऊलीच्या पाया पड. मुलीवर प्रेम करायला पाहिजे आणि तिच्या आईच्या पाया पडायला नको. पाया पड. माऊली तुम्हाला पाय आहेत ना? जरा बाहेर घ्या. पाया पड पड. आणि ती माऊली नाहीये. माऊलीचं शंपल आहे. माऊली मागे आहे. माग माऊली आहे काय? मला वाटलं कोचावर शोपीस ठेवलाय काय. पाया पड. मगापासून बघतोय माझी मान पकडून तू माझा अपमान करतोयस तर बंद कर. कोण थेरडा आणलेस रे तुझ्या बरोबर? चुप. तू चुप. काय चाललंय माझ्या घरात? हा स्पीड ब्रेकर जरा बाजूला कर. बाजूला. हा मोठा डोजर. माफ करा माफ करा. म्हणजे काय आहे, रागाच्या भरात मी माझी ओळख करून द्यायचं विसरूनच गेलो. मी सरदार वाळुंजकर. गाढव गाढव. या गाढवाचा सक्का मामा. चंदन बागचा माझा बंगला, शेतीवाडी, बैलगाडी, मोटार गाडी, विमान गाडी, ही जाडी सगळं याला देणार आहे. मन्ना मिळला. खरं सांगता की काय? या 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 बसा बसा. बता 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 बता. उदट उदट. बदला बता बता बतावर. उदट. बसा बसा. बता 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 बता. अरे बता 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 काय? अरे याचं बसलेलं नशीब उभं कसं राहील याची आम्ही चिंता करतो आणि तुमचा बता 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 काय?
अरे घरची एवढी इस्टेट पडली पण हा गाडव हा? दारोदार टेबल क्लॉथ बघा पुस्तकं फुलं बघा वाटत मुलीना माऊली अहो, चालायचं 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 तरुण वय आहे ना तरुण वयात चालतं आपण नव्हती का थेर केली तरुण वयात तुमची गोष्ट वेगळी माझी गोष्ट वेगळी चला चला काय आता नाही आता नाही आता नाही मुद्दाम आलो होतो म्हटलं मुलगी डोळ्या खालून घालावी पाहिली तुमची मुलगी पसंत आहे डोळ्यात पसंत आहे ना? भरली. जरा बारीक आहे नाही चवळीतली शेंगच हो बसा हा मी चहा आणते अच्छा. चांगला साजूक तुपाचा गोड शिरा करून आणते नको नको मामांची डायबिटीसची वेळ आहे अरे, चालेल म्हणून काय विचारता आमची रोजची वेळच आहे नाही शिरा पोहे खाण्याची शिरा खा श्यामलचे वडील खा वडील आहेत ना मुलीचे घरात ते कचेरीत गेलेत असं होय मला वाटलं घरातून पळून गेले काय हे असताना? कसल्या ऑफिस मध्ये असतात ते कलेक्टर कचेरीत डेप्युटी कलेक्टर आहेत कलेक्टर कचेरीत असू दे कलेक्टर अथोत डेप्युटी कलेक्टर अथोत रेंट कलेक्टर अथोत तिकीट कलेक्टर अथोत मुलगी पठंत बंगला हालतोय शिकण्यापासून कलेक्टर पर्यंत सगळे मामांना कॅप्टन पवई लेक आहे फदक फदक कापतात कापतात फदक 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 कापतात फदक तुरी नका टाकून ना ईश्वर भलतेच विरोधी आहात तुम्ही अहो कापतात म्हणजे घाबरतात अच्छा 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 फार कडक दिसतात तुमचे हे. पडदा मग पडदा सरकार त्यांच्यावर खुश असेल खुश हा तर अहो असेल म्हणजे काय आहे हा. खूप सर्टिफिकेट मिळाली त्यांना असं काय? सब कामाबद्दल आता हळू जीप पडल खाली अगं नुसतं सांगतेस काय आणून दाखव ना त्यांना जीप जा हा फाईल फाईल तुम्ही गेली 2 वर्ष खूप त्रास झाला हो त्यांना मुलगा नाही काय त्यांना अहो ऑफिसातल्या त्रासाबद्दल म्हणते तावदाने नावाचा कोणी शिष्ट कलेक्टर होता फार पाण्यात पाहायचा त्यांना चांगली खोड मोडली मेल्याची सस्पेंड झाला मामा कपाटा सकट फाईल आली हा? मुलगी आली तुमची हा बघा बघा सर्टिफिकेट थर्टी बेगिन सर्टिफिकेट गाडीला इकडनं कसं काढायचं तेवढं बघ बघतो जरा अगं बाई, काय झालं काय नाही ते काय 2 जाड्या आपलं 2 सुंदर तरुणींना पाहिलं की मामानं असं होतं तुम्ही असं करा हळद हिंग गरम मसाला हा गरम मसाला नाही हळद आणि हिंग मधामध्ये घुसळून आणा लगेच बरं वाटेल जा 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 मामा असं कसं झालं मामा मामा उठा मामा मामा असं कसं झालं मामा डोळे उघडा मामा मामा उठा मामा बाबा मामा उठले काय झालं ते मी इकडे जिवंत आणि काय चाललंय तुझं अजी, चुप, चुप. तू इकडची खिंड लढव मी तिकडची खिंड लढवतो. जगलो वाचलं तर परत भेटू मामी आपला काकू घाई करू नका हळद टाकाच आणि वर थोडा गरम मसाला टाका सापडलं नाही सापडलं 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 नाही सापडलं आता इथून सटकायचं कसं ते बघा त्याचा अर्थ काय मला तरी कुठं काय माहिती आहे? समजतोस काय तू स्वतःला भाताचा मस्त अरे भाताचं भात अहो झालं हे काय काय आहे ही हळद आणि मध हे आहे तुम्हीच प्या हा? हे तुमच्या मुलीचं मार्कशीट आहे तुमची मुलगी SSC ला नापास झाली अगो अगं बाई बाई हे सर्टिफिकेट कुणी मेल्याने फायलीत घातलं हा? अहो मामा नो SSC ला नापास झालेली मुलगी आम्हाला सोचणार नाही पण मामा- तिला जर तिचं नाव कशी तो थोबाड फोडीन फाशी दिल्यासारखी रडते